वैष्णवी आणि आता सध्या मी आहे किचन मध्ये. बॅकग्राऊंड पाहून तुम्हाला समजलंच असेल, म्हणजेच काही ना काहीतरी रेसिपी येणार आहे. रेसिपी काय असणार आहे, आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ना उन्हाळ्यात जे काम असतं का त्याच्यावरच आधारित रेसिपी आहे. काय आहे, तांदळापासून आपण बनवणार आहोत सालपापडी. तर त्यासाठी आम्ही अर्धा किलो तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि त्याला 2 ते 3 तास सुकत ठेवले घरातच. आणि नंतर ते सुकल्यानंतर गिरणीवरून दळून आणले. दळून आणल्यानंतर आता इथं आम्ही पीठ घेतले आणि त्याच्यामध्ये गरम पाणी थोडंसं, म्हणजे गरम पाणी करायचं, ते थोडं थंड होऊन द्यायचं आणि नंतर ते त्या पिठामध्ये ऍड करून हे पाहू शकता ते मळून असं गोळ बनवून घेतलेलं आहेत अशा प्रकारे. आता हे मध्ये काय असं करायचं जेणेकरून ते छान शिजलं जातं. आणि इथे तुम्ही पाहू शकता आम्ही गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला बनवले जे असलं होतं का गोल गोल ते ठेवलेलं आहे. पाणी ऍड केलं, त्याच्यावरती चाळण ठेवली, खाली पाणी आहे आणि चाळण ठेवली आणि त्याच्यामध्ये ते वडे ठेवलेले आहेत. तर सध्या शिजत आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. एक 15 ते 20 मिनिटं आपल्याला कमी किंवा थोडासा जास्त असं गॅस ठेवून ते शिजत ठेवायचं आहे. आणि थोड्याच वेळात आपण राहिलेले जे बनवलेलं आहे ते पण शिजवून घेऊया. आणि शिजवल्यानंतर काय करायचं हे पाहूया. तोपर्यंत कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी तर असणार आहे, कारण काही ना काहीतरी नवीन नवीन रेसिपी बनवून खाणं आणि ते पण घरच्या घरी, बरोबर की नाही? तर हे असं आमचं किचन आहे. आज मी आमचं सगळं किचन दाखवत आहे तुम्हाला. डबे ठेवलेत, या बाजूला रॅक आहे आणि इकडं घरामध्ये जाणारा दरवाजा आहे. आणि इकडचा जो दरवाजा आहे तो डायरेक्ट थेट बाहेर, तिकडे थेट आमचा लालपरा दिसतोय थोडा थोडा. आणि ही आहे आमची निर्दूत चूल. तर चला, आता शिजलेला आहे सगळं, पाणी आटलेलं आहे तुम्ही पाहू शकता. आणि आता हे 3 गोळे आपल्याला ह्याच्यात ठेवायचे आहेत. तर भेटूया ते शिजल्यानंतर. इथं असं शिजवल्यानंतर त्याला तेल लावून असं मळून घ्यायचं आणि नंतर ते कॅरीबॅगमध्ये भरायचं आणि नंतर असं वेलण्याने लाटायचं. त्याने काय होतं माहितीये का, ते एकजीव होतं आणि गुठळी राहत नाही त्याच्यामध्ये आणि पापड पण छान बनले जातात. आणि हे झालं की काय ना, मग नंतर छोटे छोटे गोळे बनवून लगेच लाटायला सुरुवात करायची आहे. तर इथं आम्ही बऱ्यापैकी पापड बनवलेले आहेत, तुम्हाला दाखवते. हे पाहू शकता, एवढे पापड आम्ही बनवलेले आहेत. आणि आमच्याकडे ना हे पापड यंत्र आहे. तुमच्याकडे आहे का असं पापड यंत्र? हे असं झाकायचं आणि ह्याने असं दाबायचं असतं. तर चला मी सांगते तुम्हाला हे पापड यंत्रावरती कसं बनायचं. तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर दुकानात मिळतं हे पापड यंत्र म्हणून. मी इथं एक कॅरीबॅग हातरलेली आहे आणि याच्यावरती आता आपण छोटा गोळा ठेवणार आहोत. आणि इथं ना मी गेल्या वेळेस सारखं असं चौकोनी आकारात प्लास्टिकचा कॅरीबॅग कट केलाय आणि त्याला आपण याच्यावरती ठेवून द्यायचं. नंतर वरून एक प्लास्टिकचा त्याच साईजचा तुकडा असा ठेवायचा आणि काय नाही, जस्ट हे आपल्याला इथे ह्याच्यावरती सोडायचं आहे आणि ह्याने हे असं प्रेस करायचं आहे. आणि जास्त नाही, जस्ट थोडंस असं. आणि लगेच तुम्ही पाहू शकता पापड गायब झालेला आहे. पापड गायब नाही झालेलं, तुम्ही पाहू शकता ते इथे लपून बसलेलं आहे. चिटकतं ते वरती, पण काय नाही, कॅरीबॅग असल्यामुळे सेफली निघून जातं ते. आता हे छानपैकी तुम्हाला जेवढ्या साईजचं पाहिजे ना तेवढ्या आकाराचं तुम्ही उंडा छोटे छोटे गोळे बनवून ते बनवू शकता. तर आम्हाला एवढं साईजचं हवं आहे त्यामुळे आम्ही एवढं बनवले. मग आता करायचं काय, ह्यातली एकाच बाजूची कॅरीबॅग काढून घ्यायची आणि ती सहज आणि लगेच निघते. नंतर काही नाही, इथे जस्ट आपल्याला ठेवून द्यायचं आहे. गेल्यावेळेस आपण पापड बनवले होते सेम तशीच प्रोसेस आहे. चुकून इथं माझ्याकडून एक पापड मोडलेला आहे,
मम्मीला माहिती नाही तर मम्मी मला उलटाडीने मारेल. पापड यंत्र घ्या, कारण पापड यंत्राने खूप उरकतं असं बनवायला पापड. तर ही आपली तांदळाची सालपापडी. कसं आहे ना, दुसऱ्या पद्धतीने जी असते का, तांदूळ भिजू घालणे, नंतर त्याला चुलीवरती ते हाटणे काय असतं कुरवड्याचा चिक शिजवतं तसं करायला. कसं आहे ना, आता सांगितलंय न्यूज मध्ये वगैरे की ऊन खूप आहे, जास्त बाहेर फिरू नका. मग आता हे करायला आपण जाऊ शकत नाही उन्हामध्ये, त्यामुळे मग नवीन पद्धतीने घरच्या घरी बनवावं म्हटलं. घरच्या घरी म्हणजे घरातली घरात. खरंच खूप ऊन आहे, सर्वांनी काळजी घ्या. मी सतत सांगत असते, उन्हाळा खूप आहे, काळजी घेत जावा. भरपूर पाणी प्या. काय नाही, एकदम फास्ट मध्ये होते. मला तर खूप उरकते आणि करायला पण खूप आवडत आहे इथं मला. आणि ह्याच्यामध्ये ना जास्त कष्ट पण नाही लागत. माझ्याकडे कागद व्यवस्थित ठेवायचा. जर कागद व्यवस्थित नाही ठेवला ना, तर मग ते पापड व्यवस्थित येत नाही. तर माझ्याकडून कागद थोडासा जरा बाजूला गेला होता, त्याच्यामुळे जरा व्यवस्थित नाही आला. तर फायनली हे अशा प्रकारे आमचं पापड तयार झाले. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हां, खूप खूप धन्यवाद.